नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्क्रांती कोचिंग क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सिलेबस डिकोडिंगच्या सिरीजमध्ये हा 5वा व्हिडिओ आहे. आपण या पूर्ण सिरीजमध्ये मानवशास्त्र या वैकल्पिक विषयाच्या सिलेबसची डिकोडिंग पाहतोय. या पूर्ण सिरीजचा उद्देश हा आहे की तुम्हाला मानवशास्त्र या विषयाची तोंड ओळख व्हावी आणि सिलेबसबद्दल तुम्ही थोडं यूज टू व्हावं. तुम्हाला अधिक माहितीसाठी तुम्ही MPSC अँथ्रोपॉलॉजी मराठी हे चॅनल सबस्क्राईब करू शकता, टेलिग्राम चॅनल. आणि तुम्हाला काहीही शंका असेल तुम्ही ह्या कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क साधू शकता. जसं आपल्याला माहिती आहे की मानवशास्त्र किंवा कोणत्याही वैकल्पिक विषयाचे 2 पेपर असणार आहेत, पेपर 1 आणि पेपर 2. आणि ते पेपर तुम्ही मराठी किंवा इंग्रजी माध्यमातून लिहू शकता. पेपर 1 मध्ये मानवशास्त्राच्या पेपर 1 मध्ये 1 ते 12 घटक आहेत आणि पेपर 2 मध्ये 1 ते 9 घटक आहेत. हा पूर्ण सिलेबस आपण एकत्र करून त्याचं 6 भागामध्ये विभाजन केलेलं आहे आणि त्यापैकी 4 भागांबद्दल आपण ऑलरेडी माहिती घेतलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण पुरातत्वीय मानवशास्त्र, ज्याला आर्किओलॉजिकल अँथ्रोपॉलॉजी असं म्हणतात, त्याविषयी माहिती घेणार आहोत. तर आत्तापर्यंत आपल्याला मानवशास्त्राची व्याख्या पाठच झाली आहे, ज्याचा अर्थ होतो की मानवाच्या उत्क्रांतीचा सर्वांगीण अभ्यास म्हणजे मानवशास्त्र. त्यामध्ये उत्खननात सापडलेल्या अस्थी, अवशेष, तसंच मानवाचे पूर्वज, त्यांचे स्वभाव वैशिष्ट्ये, मानवी वागणूक, मानवी समुदायातील भिन्नता आणि वेगळेपण आणि मानवी उत्क्रांतीचा समाज बांधणी व संस्कृतीवर काय परिणाम झाला, या सगळ्यांचा समावेश होतो. तर आपण आता पुरातत्वीय मानवशास्त्राकडे वळूया. जशी ही साईट दिसतीये तुम्हाला स्क्रीनवर, ही एखाद्या उत्खननात सापडलेली आर्किओलॉजिकल साईट आहे. तर त्याचा आपण अभ्यास मानवशास्त्राच्या दृष्टिकोनातून कशा प्रकारे करतो हे आपण समजून घेऊया. तर पुरातत्व शास्त्र हे भूतकाळातील मानवी संस्कृतींचा व त्यांच्या भौगोलिक अवशेषांचा अभ्यास करतं, भौतिक अवशेषांचा अभ्यास करतं. तर यामध्ये आपल्याला एक समजून येतं की जे अवशेष सापडले त्यामध्ये कोणत्या गोष्टी सापडल्या, त्या कशासाठी त्या टाईममध्ये यूज केलेल्या असतील, किंवा त्यांची नगरबांधणीची व्यवस्था कशी होती, किंवा त्यांनी वापरलेली अवजारे कोणत्या प्रकारची होती, कोणत्या मटेरियलपासून बनवलेली होती, किंवा त्यांची भांडी मातीची होती का कुठल्या मेटलपासून बनवलेली होती, या सगळ्यांचा आपण यामध्ये अभ्यास करतो. तर पेपर 1 मध्ये 1.8 आहे, जे आर्किओलॉजिकल अँथ्रोपॉलॉजीशी संबंधित आहे. त्यामध्ये प्रागैतिहासिक पुरातत्वशास्त्राची तत्वे आपण पाहू. त्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ती कालगणना. कालगणना म्हणजे एखादी साईट आपल्याला उत्खननामध्ये सापडली तर ती किती वर्षांपूर्वी अस्तित्वात होती हे समजून घेण्यासाठी आपल्याला कालगणना महत्त्वाची आहे. त्यामध्ये तौलनिक आणि निरपेक्ष कालगणना या 2 पद्धती असतात. जसं तुम्हाला कार्बन डेटिंग माहिती असेल, आर्गॉन डेटिंग माहिती असेल, तर ते जे आहे ते कालगणनेसाठी वापरलं जातं. तर त्या पद्धतींचा आपण इथे अभ्यास करणार आहोत. त्यानंतर यामध्ये दुसरा पॉईंट आहे सांस्कृतिक उत्क्रांती. तर प्रागैतिहासिक संस्कृतीची विस्तृत रूपरेषा आपण यात अभ्यासणार आहोत, ज्यामध्ये पुरापाषाण युग, मध्यपाषाण युग, नवअश्मयुग, कांस्यपाषाण युग, ताम्रयुग, लोहयुग या 6 युगांचा आपण अभ्यास करू. तर त्यामध्ये या युगामध्ये सापडलेल्या वेगवेगळ्या साईट्स जगभरातल्या, त्यांचा अभ्यास, तिथे सापडलेल्या वस्तूंचा अभ्यास आणि त्यापासून त्या सर्व वस्तूंचा अभ्यास केल्यानंतर त्या ॲनालिसिसमधून निघालेल्या काही गोष्टी, या सर्वांबद्दल आपण इथे माहिती घेऊया. त्यानंतर पेपर 2 मध्ये 3 पॉईंट्स आहेत आर्किओलॉजीशी संबंधित. सगळ्यात पहिला आहे की भारतीय संस्कृती आणि नागरिकतेची उत्क्रांती. आता पेपर 1 मध्ये आपण जगभरातल्या साईट बघितल्या, पेपर 2 मध्ये आपण भारतातल्या बघणार आहोत. त्यामध्ये प्रागैतिहासिक आणि आद्य ऐतिहासिक अशा 2 युगामध्ये आपण डिवाइड केलेले आहे. प्रागैतिहासिकमध्ये पुराश्मयुगी, मध्यपाषाणयुगी, नवअश्मयुगी आणि नवअश्मयुग, कांस्यपाषाणयुगी अशा 4 युगांमध्ये, आणि आद्य ऐतिहासिक युगामध्ये सिंधू नागरिकतेचा अभ्यास केला जातो. तर इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन जसं आपल्या सर्वांना माहिती आहे, हडप्पा संस्कृती, तर ते येतं आद्य ऐतिहासिक युगामध्ये. त्यामध्ये आपण हडप्पा पूर्व, हडप्पा आणि हडप्पोत्तर संस्कृती या 3ही टप्प्यांचा अभ्यास करणार आहोत. तसंच आदिवासी संस्कृती ही भारतीय नागरिकतेला खूप काळापासून योगदान देत आली आहे. म्हणजे आदिवासी हे आदिवासनं अस्तित्वात आहेत, तर त्यांचं काय योगदान होतं ओव्हरऑल इव्होल्युशनमध्ये, हे याचा आपण इथे अभ्यास करू.
त्यानंतरचा मुद्दा आहे की भारतामध्ये काही पुरामानवशास्त्रीय पुरावे सापडलेले आहेत. जसं की 3 ठिकाणी आपल्याला काही अवशेष सापडलेले आहेत, जे शिवालिक डोंगर रांगांमध्ये आणि नर्मदा खोऱ्यामध्ये सापडले. त्या तीन अवशेषांना आपण रामापिथेकस, शिवापिथेकस आणि नर्मदामॅन असे 3 नावं दिलेले. तर यांचा आपण अभ्यास करू, या अवशेषांचा आपण अभ्यास करू, कारण ते भारतामध्ये सापडलेत आणि पुरामानवशास्त्रीय पुरावे आहेत म्हणून. त्यानंतरचा मुद्दा आहे भारतातील पुरातत्वीय मानवजाती वर्णन. तर हे जे मानवजाती वर्णन संकल्पना आहे याला इथनो आर्किओलॉजी असं म्हणतात इंग्रजीमध्ये. तर याचा आपण वापर कुठे होतो, तर जिवंत समाजांचा जो अभ्यास करतात पुरातत्वशास्त्रज्ञ, त्यांना तो अभ्यास करण्यासाठी या उत्खननांचा अभ्यास आधी करावा लागतो. तर त्यासाठी आपण इथे इथनो आर्किओलॉजी वापरतो. तसंच इथे हे पण समजून घेता येतं की पुरातत्वीय स्थळे कशी तयार करत होते, म्हणजे आजचे लोक ते कशी तयार करतात. आणि याचा आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला हे पण लक्षात येतं की आधीच्या काळात, भूतकाळातली लोक ती स्थळे कशी तयार करत असतील. तर हे एक लॉजिकल कन्स्ट्रक्शनचा पार्ट असतो यामध्ये. तर यामध्ये साईट्स कशा तयार करतात, वापरतात आणि मग ती सोडून पण देतात, याचं निरीक्षण केलं जातं. आणि याचा वापर जिवंत समाजांचा अभ्यास करण्यासाठी होतो. तर हे मानवजाती वर्णन संकल्पना जी आहे ती या ठिकाणी महत्त्वाची ठरते. तसंच यामध्ये आपण काही समुदायांचा अभ्यास करतो, त्याच्यामध्ये जी समांतरता आहे त्याचा स्पेसिफिकली अभ्यास करतो. तर हे समुदाय कोणते आहेत, तर कला व हस्तकला उत्पादक समुदाय आहेत, शिकारी समुदाय आहेत, चराई करणारे समुदाय आहेत, तसंच मासेमारी करणारे, गुरे चारणारे समुदाय आणि शेतकरी समुदाय. या सर्वांमध्ये एक समांतरता आहे आणि त्यांच्यामध्ये काही गोष्टी खूप आधीच्या काळापासून चालत आलेल्या आहेत, खूप पुरातत्व काळापासून चालत आलेल्या आहेत. तर त्या अजूनही जिवंत काय आहेत त्या सगळ्या गोष्टी, याचा आपण इथे अभ्यास करू. तर अशा प्रकारे आपण जेव्हा आर्किओलॉजिकल अँथ्रोपॉलॉजी, पुरातत्व मानवशास्त्राचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आपण पाहतोय की भौतिक गोष्टी कशा डेव्हलप होत गेल्या किंवा वेळेनुसार त्या बदलत कशा गेल्या, आजूबाजूच्या हवामानानुसार त्या बदलत कशा गेल्या. जसं हिमयुग संपल्यानंतर सगळीकडे पाण्याचं प्रमाण वाढत गेलं, माशांची संख्या वाढत गेली. तर जे मोठे दगड अवजारे म्हणून वापरले जायचे ते नंतर भाल्याच्या टोकदार भाल्यामध्ये कन्वर्ट झाले किंवा बाणामध्ये कन्वर्ट झाले. तर हा जो बदल होता हा हवामानामुळे झालेला बदल होता. तर माणूस ह्या सगळ्या गोष्टींना, आजूबाजूच्या सर्व परिस्थितींना ॲडॅप्ट करत गेला, त्यानुसार बदलत गेला. आणि तेच मानवाच्या उत्क्रांतीची एक जर्नी आहे. हा जो प्रवास आहे तो आपण आर्किओलॉजीच्या हिशोबाने, पुरातत्वशास्त्राच्या हिशोबाने या भागामध्ये समजून घेणार आहोत. थँक्यू सो मच. आपण आज इथे थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर नक्की करा. तुम्हाला काहीही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन अपडेट्ससाठी MPSC अँथ्रोपॉलॉजी मराठी या टेलिग्राम चॅनललाही एकदा अवश्य भेट द्या. थँक्यू.